आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। आज ओबीसीची बैठक आहे। खरं तर जनगणनेचा विषय तुम्ही लावून धरलेला आहे। काय बैठकीत चर्चा केली जाणार आहे? आंदोलनाची तयारी नाही, राज्यभर आजच्या बैठकीमध्ये राज्यभर मेळावे घेऊन राज्यभर आंदोलन करण्याचा चर्चासाठी आज ओबीसी नेत्यांना ची बैठक आज आयोजित केलेली आहे। मला वाटतं की सरकार ज्यांनी ओबीसीच्या जनगणनेचा खुद्द पंतप्रधानांनी लोकसभेमध्ये घोषणा करून राहुलजींच्या ज्यावेळेस जनगणनेची जितकी संख्या वाढली इतकी निषेध आहे। तर राहुलजींनी सुद्धा ओबीसीच्या हक्काचा प्रश्न मांडला। त्यावेळेस सरकार घाबरून आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू अशी भूमिका स्वीकार। परंतु आताच्या जनगणनेमध्ये तो स्वतंत्र कालमच ओबीसीचा नसल्यामुळे ओबीसीच्या सर्व हक्कावर गदा येणार आणि ओबीसीला हे आरक्षणापासून तर त्यांच्या मूलभूत संरक्षणासाठी सुद्धा या सरकारची भूमिका ही नेहमी विरोधी राहिलेली आहे। आणि या सर्व मुद्द्यावर चर्चा करून पुढील राज्यव्यापी एक मोठं आंदोलन ओबीसीच्या या सगळ्या प्रश्नांना घेऊन, खूप प्रश्न आहेत, त्या सगळे प्रश्न घेऊन करण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे। अच्छा, ओबीसी बैठकीत काय निर्णय अपेक्षित आहे? तुम्हाला काय होईल असं वाटतं? रुपेशा काय बोलले? आजच्या ओबीसीच्या बैठकीमध्ये मी पुन्हा सांगतो की ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे। हा पहिला फेज झालेला आहे। दुसऱ्या याच्यामध्ये तो कालम आला पाहिजे, यासाठी सरकारचं लक्ष वेधणं आणि यासाठी त्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रभर करावी ही मुख्यत्वे चर्चा आजच्या अजेंड्यावर आहे। उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर, शिवसेनेवर टीका केली। भाजपने आम्हाला दगा दिला असं शब्दात बोलले। आता ते महाराष्ट्र आणि देश बघतोय की वन नेशन वन इलेक्शन वन पार्टी ही वाटचाल चालली आहे। म्हणजे लोकशाही संपवून या देशामध्ये लोकशाही संपवण्याचा विळा या पक्षांनी, भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे। भविष्यात निवडणुका होणारच नाही ही परिस्थिती आता हळूहळू निर्माण करण्यात भाजपला यश आलेलं आहे। विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचं नाही, त्यांना मुळापासून संपवून टाकायचं, सगळ्या यंत्रणांचा पूर्णतः वापर करायचा आणि मग काय निवडणुकीला अर्थ राहणार नाही। कोरियामध्ये उत्तर कोरियाच्या शहनशहानी काहीतरी 668 जागांमध्ये त्यापैकी आपल्या 667 जागा होत्या, 567 काहीतरी, त्या सर्व जागा जिंकल्या त्या शहनशहानी आणि 99.93% मतं घेतले उत्तर कोरियाचा शहनशाह। उद्या भारतामध्ये ही परिस्थिती येणारच नाही। आता अशावर काही कोणाचा विश्वास राहिला नाही। उद्धव ठाकरे काल हेही म्हटले